अतिवृष्टी अनुदान 2024चा निधी मंजूर होऊनही कृषी व महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे आजतागायत याद्या पूर्ण झाल्या नाहीत. अनेक गावांच्या याद्या ह्या अर्धवट बनवण्यात आल्या. यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील अशी भीती ग्रामीण भागात निर्माण झाली आहे. त्याचबरोबर अनेक तांत्रिक अडचणींमुळे 2024चे अतिवृष्टीचे अनुदानही आजतागायत अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते तथा काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रवक्ते कैलास एस.के. कावळगावकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदार भरत सूर्यवंशी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन दिलं. अतिवृष्टीचे अनुदान 2023-24 व त्याचबरोबर PM किसान आणि पीक विमा अशा वेगवेगळ्या प्रश्नांना घेऊन आज आम्ही सन्माननीय तहसीलदार साहेबांकडे आलो होतो. तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अडचणी आहेत. 2023च्या अतिवृष्टीचं अनुदानही अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पडलं नाही. सप्टेंबर 2024च्या अनुदानाच्या याद्या अपूर्ण लावण्यात आलेल्या आहेत. त्या याद्या तात्काळ पूर्ण कराव्यात आणि शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अनुदान वाटप केलं जावं. आणि सर्वात महत्त्वाचं PM किसानच्या त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे 2023चा पीक विमा फक्त 25% पीक विमा देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आले आहेत. 75% पीक विमा अजूनही शेतकऱ्यांना मिळायचा बाकी आहे, तो मिळावा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं. आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू. तरी प्रशासनाने विशेषतः तहसीलदार साहेबांनी याचं व्यवस्थित पद्धतीने समाधानकारक उत्तर देऊन या मागण्या पूर्ण करू असा शब्द दिलेला.